सर्वांना सर्वप्रथम ओम साईराम। आज आहे शनिवार आणि काल होता शुक्रवार। काल शुक्रवारची मी वैभवलक्ष्मीची पूजा मांडलेली होती। आज तिची उत्तर पूजा करणार आहे आणि ती उत्तर पूजा कशी करतात ते तुम्हाला मी दाखवणार आहे। तर नक्की व्हिडिओ संपूर्ण पहा आणि कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा। आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील। तर व्हिडिओ पूर्ण पहा। तर सर्वांना परत एकदा ओम साईराम आणि हो शुभ सकाळ सर्वांना। तर आता पाहू शकता मी आता उत्तर पूजा करून घेते। वैभवलक्ष्मी मातेचं व्रत चालू आहे माझं आणि त्याची आता उत्तर पूजा करून घेते। तर पाहू शकता अगोदर आता मी दिवे प्रज्वलित करून घेते। दिवे प्रज्वलित केल्याच्या नंतर अगरबत्ती लावून घेते। तर पाहू शकता तुम्ही आणि अशी अगरबत्ती लावल्याच्या नंतर काय करायचं, हळदी कुंकू वाहून घ्यायचं। तर पाहू शकता मी आता गणपती स्वरूप सुपारी ठेवलेली आहे, त्यांना हळदी कुंकू वाहिलं, श्रीयंत्राला, फोटोला आणि जे आपलं एखादा म्हणजे सोन्याची वस्तू जी ठेवली होती त्यालाही हळदी कुंकू वाहून घ्यायचं। त्यानंतर प्रसाद ठेवायचा। प्रसादामध्ये तुम्ही खडी साखर, गूळ, असं गोड पदार्थ किंवा फळ वगैरेही ठेवू शकता आणि त्यानंतर आरती ओवाळून घ्यायची आणि पाया पडायचं आणि प्रार्थना करायची, वैभवलक्ष्मी माता तू माझी पूजा मानून घे, असेच नाही का, माझ्या हातून सेवा घडू दे तुझी। आणि आता इथं पाहू शकता मी आता इथं सगळं साहित्य उचलून घेते। जे फुलं वगैरे आपण अर्पण केलेले ते म्हणजे झाडाच्या एखाद्या आळ्यामध्ये टाकून द्यायचे किंवा मग पाण्यात किंवा कुठंतरी नाही का असं जिथं आपल्या पायंदळी येऊ नयेत असं फुलं एका बाजूला टाकायचे। आणि आता जिथली तिथं सगळ्या म्हणजे देवाच्या वस्तू ठेवून द्यायच्या। फोटो मंदिरात ठेवून दिला, श्रीयंत्र मंदिरात ठेवून दिलं आणि हे फुलं पाहू शकता तुम्ही आता हे मी माझ्या इथं झाड लावले आहे त्या झाडाच्या बुडाला टाकून देणार आहे। आणि जिथं आपण पूजा मांडली होती त्या तिथे ना हळदी कुंकू, अक्षदा, फूल आणि दिवे प्रज्वलित केलेले तिथं ठेवायचे आणि थोडे वेळ ठेवायचे आणि त्यानंतर मग उचलून साफ करायचं। आणि जे तांदूळ वस्तू आपण ठेवलेली होती ती उचलून घ्यायचे आणि जे तांदूळ आहेत ना ते पक्ष्यांना टाकायचे। आणि आता इथं पाहू शकता हे पाणी आहे ना हे तुळशीला टाकून घेते आणि तुळशीला पाणी टाकून घ्यायचं। आणि नाणं, ही सुपारी जे आहे ना ते मी प्रत्येक शुक्रवारी वापरते। जोपर्यंत माझं उद्यापन होत नाही तोपर्यंत मी हेच वस्तू वापरते, पाहू शकता तुम्ही। जर खराब झालं तर दुसरं घेतलं तरीही चालेल, मग माझं चांगलं म्हणजे व्यवस्थितच ठेवते। तर पाहू शकता तुम्ही। तर मैत्रिणींनो अशी होती उत्तर पूजा। तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा। आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा आणि सर्वांना परत एकदा ओम साईराम।